नमस्कार. मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडतो. तसंच कधी-कधी ब्रेकफास्टला पण काय वेगळं करायचं किंवा ब्रंचला देखील काय करायचं असा हा प्रश्न पडतो. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ही वेगळी डिफरंट टिक्की. आता ही टिक्की मी कशाची केली आहे, तर ही टिक्की मी केली आहे स्वीट पटॅटोची. त्याचे वरचं जे कवरिंग जे आहे ते तुम्ही संपूर्ण छिलून काढा. त्याच्यानंतर अख्खं रताळं ते किसून घ्या. रताळं किसून झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची टाका, कारण की आपण लहान मुलांसाठी टिफिन करतो आहे म्हणून मिरची एक टाकली आहे मी बारीक. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी तांदळाचं पीठ ॲड केले. 4 चमचे मी डाळीचं पीठ ॲड केलेले आहे बाइंडिंगसाठी. त्याच्यामध्ये थोडासाच ओवा मी क्रश करून टाकला आहे, कारण की ओव्याचा कधी खूप उग्र वास पण येतो आणि टेस्ट पण तशी उग्र लागते. आल्या लसणाची पेस्ट टाका. हळद, थोडं तिखट मी टाकलं आहे. नंतर मीठ टाका. अकॉर्डिंग तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. नंतर जिरे टाकले आहे मी याच्यामध्ये. 1 चमचाभर लिंबाचा रस टाका आणि बारीक चिरून कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करा. आता हे सगळं पाणी टाकून चांगलं ॲड करून घ्या, सगळं मिक्स करून घ्या. एका तव्याला ब्रशनी ऑइल चांगलं लावून घ्या आणि एक राऊंड शेप टिक्की करा किंवा एकच टिक्कीने एक असं धिरडं म्हणा, थालीपीठ म्हणा किंवा थेपला म्हणा असा मोठा तुम्ही टाकू शकता. त्याच्यावर मी कलोंजी स्प्रेड केली आहे. एक 5 मिनिटांनी तुम्ही चेक करा. खालनं जर निघत असेल, सैल झालं असेल तर त्याला पलटवा तुम्ही. अशी त्याच्यामध्ये थोडंसं ऑइलिंग करून दोन्हीकडनं तुम्ही चांगली उलटी पालटी करून चांगली त्याला फ्राय करून घ्या. शॅलो फ्राय करून घ्या. थोड्या तेलामध्ये होईल. उपवासाची करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळीचं पीठ वगैरे सगळं स्किप करू शकता. तयार आहे आपली टिक्की. त्याच्यावर मेयोनीज टाका आणि सर्व करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.